सर, आज प्रवक्त्यांची बैठक पार पडली. काय महत्त्वाच्या सूचना प्रवक्त्यांनी दिल्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रवक्त्यांची आणि सोशल मीडियाची आढावा बैठक सन्माननीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब नेहमीच घेत असतात. त्या पद्धतीनेच आता ही बैठक झालेली आहे आणि आगामी काळामध्ये आता महायुतीच्या सभा असतील, आमच्या विभागीय मेळावे असतील आणि त्याच्यानंतर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील आगामी, त्या संदर्भात प्रवक्त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. परंतु सर, आज सेठी जे आहेत ते तुमच्या पक्षाची आता भूमिका वगैरे ठरवणार का? त्यांनी कशा संदर्भात मार्गदर्शन वगैरे केलं? नाही, सगळे कॉमन लोक होते त्यामध्ये. सेठींच्या बाबतीत तुम्ही सांगताय मला, मी त्यांना तेवढं ओळखत नाही आपण जे सांगताय तेवढं, पण आमची दर आठवड्याला जी बैठक होते तशीच ती बैठक कॉमन झालेली आहे. पक्षाची भूमिका हे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबच ठरवतात आणि तीच लाईन धरून मग प्रवक्त्यांनी बोललं पाहिजे. दुसरा एक विषय असा आहे की नुकतंच राजेश टोपे यांनी सध्याच्या एका मुलाखतीमध्ये असं म्हणलेलं आहे की शरद पवार जे आहे त्यांनी जर बोलवलं तर जे जुने सहकारी जे निघून गेले ते पुन्हा एकदा येतील. एक लक्षात घ्या, टोपे साहेबांनी जे वक्तव्य केलंय, मी माझी प्रतिक्रिया त्या संदर्भात आज काही वृत्तपत्रांमध्ये आली. स्वतः पवार साहेबच या गोष्टीला कंटाळलेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये 3 गट पडलेत. एक बालमित्र मंडळाचा गट पडलाय, एक रडक्या लोकांचा गट पडलाय आणि एक आकांड तांडव करणाऱ्या लोकांचा गट पडलाय. त्याच्यामुळे स्वतः पवार साहेब अस्वस्थ आहेत आणि आपल्या फलटणमधली लोक ठेवण्याकरता टोपे साहेबांनी हे वक्तव्य केलंय. मी तुमच्या चॅनलसमोर सांगतो, काही दिवसानंतर अजितदादांनी घेतलेला निर्णय हा पवार साहेबच मान्य करतील, कारण रोहित पवार ते जितेंद्र आव्हाड या सगळ्या फलटणला अत्यंत कंटाळलेले आहेत स्वतः पवार साहेब. आणि टोपे साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचं उत्तर असं आहे की आमची काळजी करू नका, तुमच्यातले जिथे किती पळून येतात ते तुम्ही बघा, येतो ट्रेलरचा पिक्चर बाकी आहे. तुमचं असं म्हणणं आहे का की ते मान्य करतील म्हणजे ते पण तुमच्यासोबत येतील? ते आहेतच ना आमच्यासोबत. टोपे साहेब जरी तुमच्या बरोबर बोलले असतील, हे जेवढे बोलतात ना विरोधात, या सगळ्यांचे अॅफिडेव्हिट आहेत आमच्याकडे, फक्त ते पत्ता आम्ही अजून बाहेर काढलं नाही. योग्य वेळी आम्ही ज्यावेळेस बोलू ना, स्वतः टोपे साहेब 8 दिवसांपूर्वी दादांच्या जवळ येऊन काय बोलून गेले हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. टोपे साहेबांची भूमिका, ते तर म्हणजे अस्वस्थ आहेत तिकडे, ते लवकर येण्याच्या मार्गावर आहे तिकडे, तुम्हाला दिसतील ना लवकर. सर, जितेंद्र आव्हाड म्हणतात की तुमचे जे व्हिडिओज आहेत पूर्वी विधानाचे ते आता सातत्याने सोशल मीडियावरती व्हायरल होत होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड म्हणतात की तुम्हाला अजित पवारांनी 50,000 रुपयांच्या पगारावरती नोकरीला ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यांनी वक्तव्य या संदर्भात करू नये आमच्या विरोधात असते. आव्हाडांच्या मेंदूची कवाडं बंद झालेली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं ते बोलतायत. मला कोण 50,000 देतं किंवा कोण माझ्या बाबतीत माझी जुनी भाषणं ऐकतं, मी काय वादग्रस्त विधान केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. मी काही कोणाच्या धर्मावर टीका केलेली नाही किंवा कोणाच्या बद्दल वाईट बोललेलं नाही. नेमके ते शुद्धीत असतात का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि आव्हाडांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमोल मिटकरी हा फाटक्या घरातला कार्यकर्ता आहे. माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीला अजितदादांनी आज या पदावर आणलंय आणि मी टक्केवारी किंवा कमिशन घेऊन इथपर्यंत आलेलो नाही. त्यांच्याकडे भाडा आणि गृहनिर्माण खातं असताना त्यांचे एजंट आम्हाला काय टक्केवारी मागायचे हे मी आता बोलत नाही. सप्रमाण येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी ते दाखवून देईन. शरद पवार यांच्याकडे लोकसभा अनुषंगाने बैठका पार पडल्या. या बैठकीमध्ये जळगावची जेव्हा बैठक होती तेव्हा एकनाथ खडसे असं म्हणाले की जळगावसाठी एकही प्रभावी उमेदवार जो आहे तो आपल्याकडे नाही. तर अशा पद्धतीची जेव्हा वक्तव्य ज्येष्ठ नेत्यांनी केलं जातं तुम्ही कसं बघता? नाही, एक लक्षात घ्या, लोकसभेच्या संदर्भामध्ये आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय अजितदादा तटकरे साहेब यांनी महायुतीमध्ये जागा मागितलेल्या आहेत. त्यामध्ये जर खानदेशमधली काही जागा मागितली असेल तर नक्कीच आमच्याकडे प्रभावी उमेदवार असेल आणि जर आम्ही खानदेश व्यतिरिक्त जागा मागत असू तर त्या लोकसभेमध्ये उमेदवार ठरलेले आहेत. त्याच्यामुळे खडसे साहेब आता मोठे नेते आहेत, प्रभावी वक्ते प्रत्येक पक्षाकडे असतात, नेते प्रत्येक पक्षाकडे आहेत. शरद पवार गटाकडे त्यांच्याकडे उमेदवार नाही पवार साहेबांच्या गटाकडे. मग त्या अंतर्गत नाही, मग ही अंतर्गत कल लागलाय ना. मी तुम्हाला सांगतोय ना की 3-4 त्याच्यामध्ये गट पडलेले आहेत आणि जर स्वतः खडसे साहेबच म्हणत असतील की सक्षम उमेदवारच त्यांच्याकडे नाही तर मला असं वाटतं या विधानाला खरोखर गांभीर्यानं घेतलं पाहिजे की पवार साहेब आपल्या एवढ्या मोठ्या कष्टानं उभं केलेलं जे आपल्यासोबत लोक आहे असं तुम्ही म्हणताय, हे तुमची नौका कुठं नेतात बघा, हे बुडतीचे पाय डोहाकडे झालेत. शरद पवारांची पत्रकार परिषद आहे. शरद पवार म्हणतात की माझ्या निवृत्तीच्या संदर्भात, वयाच्या संदर्भात सातत्याने
उल्लेख जो आहे तो तुमच्या गटाकडनं केला जातो. पवार साहेब त्यावरती म्हणतात की खरं तर मी पुढची निवडणूक लढणार नाही हे जाहीररित्या सांगितलेलं असताना सुद्धा भूमिका मात्र वेगळी घेण्यात आलेली आहे, विकासाची भूमिका घेतलेली आहे. परंतु आणि जेवढी विरोधकांनी टीका केली नाही तेवढी टीका आता तुमच्याकडून केली जाते. परंतु पवार साहेब हे म्हणतात पवार साहेबांवर आमच्याकडून कोणीही टीका केलेली नाही. स्वतः साहेबांनीच, मी आता 83 वर्षाचा झालोय असं एकदा साहेबांचं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर मग साहेबांचं वय हे चर्चेचा विषय बनत गेला आणि ते काही वेगळ्या अर्थाने घेण्याची गरज नाही. त्याच्यामुळे मी ते प्रेस पाहिली नाही. एकदा पत्रकार परिषद मला ते काय बोललेत नेमके साहेब ते बघू द्या. पण स्वतःच्या वयाचा उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेबांनी स्वतःच केला होता. परंतु ते म्हणतात की गावाच्या पारावरती सुद्धा आता ईडीची चर्चा जी आहे ती केंद्रीय यंत्रणांची सुद्धा होताना पाहायला मिळते. त्यामुळे ते कोणाच्या दबावाखाली गेले हे स्पष्ट होतं. दबाव असण्याचं अजितदादांकडे कुठलंही कारण नाही. अजितदादा कोणाच्या दबावाला घाबरत नाहीत हे पवार साहेबांनी चांगल्या पद्धतीने माहीत आहे. पवार साहेब बोलले असतील तर त्यांच्याबद्दल आमच्या मनात निश्चित आदरच आहे. पण पवार साहेबांच्या व्यतिरिक्त जर त्यांच्या दुसऱ्या फळीतले नेते हे बोलतील तर याच्यावर तर आता मला असं वाटते काय म्हणता येईल त्याला, कायदेशीरच लढाई लढली पाहिजे की तुम्ही प्रूव्ह करून दाखवा. उद्या महत्वाचा निकाल लागणार आहे. शिवसेनेमधले जे उमेदवार आहेत, जे आमदार आहेत ते पात्र अपात्र ठरतील या संदर्भातला निकाल आहे. अशावेळी पूर्वीच काही दिवसांपूर्वीच अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. नाही बघा, शेवटी निवडणूक आयोगाचं काम करतं, सुप्रीम कोर्टाचं काम करतं. आता उद्याचा निकाल काय लागेल त्याच्यानंतरच त्याच्यावर बोललेलं अधिक योग्य राहील. रवींद्र वायकर यांच्यावरती ईडीची रेड पडलेली आहे. यांच्यात जे शिवसेनेचे नेते आहेत उद्धव ठाकरे गटाचे आणि त्याच्यानंतर राजन विचारे यांच्यावर सुद्धा रेड पडलेली आहे. कुठेतरी विरोधी पक्षनेत्यांवरती अशा पद्धतीने कारवाई करण्याचा डाव रखला होता. नाही, एक लक्षात घ्या की आता ह्या रेड त्यांच्यावर पडल्या, ह्या आता त्यांची काही पहिली चौकशी नाही. याच्यापूर्वी पण विचारे साहेबांकडे तशा रेड पडल्या होत्या किंवा बारामती अॅग्रोला याच्यापूर्वी पण नोटिसेस आल्या. आता त्याचा अशा अनुषंगानं मला असं वाटते कुठल्याही पद्धतीने याचा अर्थ लावू नये. शेवटी यंत्रणाची काम करत असते. देवेंद्र फडणवीस यांनी एक असं स्टेटमेंट केलेलं आहे की निकाल शिवसेनेचा काहीतरी लागला तरी सुद्धा आमचं सरकार स्थिर आहे. याच्यावरती शरद पवार म्हणतात की ते असं म्हणत असतील की आमचं सरकार स्थिर आहे तर त्यांना निकाल माहीत असेल तर अशा पद्धतीने निकाल फुटला असं म्हणायचं. अजून निकाल लागणंच बाकी आहे. त्याच्या निकाल लागल्यानंतर बोललेलं योग्य राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.